यशया अध्याय 29। अरिएल यास धिक्कार असो, दाविदाने तळ दिलेले अरिएल नगर यास धिक्कार असो। या वर्षात आणखी एक वर्ष मिळवा, सणांचा एक फेरा होऊ द्या। मग मी अरिएलावर संकट आणीन, शोक व कण्हणे चालू होईल। तरी पण ते नगर मला अरिएलच असे होईल। मी तुझ्या भोवती वेढा घालीन व तुझी नाकेबंदी करून तुझवर मोर्चे रचीन। तुला खाली पाडितील तेव्हा तू भूमीतून बोलशील, धुळीतून तुझा शब्द हळूच निघेल। जमिनीतून भूतासारखा तुझा ध्वनी उठेल, धुळीतून कुजबुजल्यासारखी तुझी वाणी निघेल। तरी तुझ्या शत्रूंचा समुदाय रजककणांसारखा होईल, तुला पिडणाऱ्यांचा समुदाय उडणाऱ्या भुसासारखा होईल। हे एका क्षणात एकाएकी घडेल। मेघगर्जना, भूमिकंप, महानाद, वावटळ, तुफान व ग्रासणारी अग्निज्वाला यांनी सेनाधीश परमेश्वर तुझा समाचार घेईल। अरिएलावर उठलेल्या सर्व राष्ट्रांचा समुदाय, अरिएल व त्याचा दुर्ग यावर हल्ला करून त्याला पीडा देणारे सगळे स्वप्नासारखे, रात्रीच्या आभासासारखे होतील। कोणी क्षुधित स्वप्नात जेवतो आणि जागा होऊन पाहतो तो पोट रितेच। कोणी तृषित स्वप्नात पितो आणि जागा होऊन पाहतो तो व्याकुळ व तृषाक्रांत। तशीच सियोन पर्वताविरुद्ध उठलेल्या सर्व राष्ट्रसमूहाची स्थिती होईल। थांबा, विस्मय पावा, आपले डोळे मिटा, अंध व्हा। ते मस्त झाले आहेत, पण द्राक्षारसाने नव्हेत। ते झोकांडे खात आहेत, पण मद्याने नव्हेत। परमेश्वराने गाढ झोपेची धुंदी तुम्हावर घातली आहे, तुमचे नेत्र बांधून टाकिले आहेत। संदेष्टे व तुमचे प्रमुख जे द्रष्टे त्याचवर पडदा टाकिला आहे। सगळा दृष्टांत तुम्हास मोहोरबंद केलेल्या लेखातील शब्दासारखा झाला आहे। तो लेख वाचणाऱ्याकडे देऊन म्हणतात, एवढे वाचून दाखीव। तो म्हणतो, हा मला वाचता येत नाही, कारण हा मोहोरबंद केलेला आहे। ज्याला वाचता येत नाही अशाजवळ तो देऊन म्हणतात, एवढे वाचून दाखीव। तो म्हणतो, मला वाचता येत नाही। प्रभू म्हणाला आहे की, लोक माझ्या समीप येऊन आपल्या तोंडच्या शब्दांनी माझा सन्मान करीतात, तरी मजपासून आपले अंतःकरण दूर राखितात। आणि हे माझे भय बाळगितात, ते केवळ मनुष्यांनी पढविलेल्या आज्ञेप्रमाणे बाळगितात। तर पहा, मी या लोकांशी अद्भुत प्रकारे वर्तण्यास प्रवृत्त होतो। मी अद्भुत व आश्चर्यकारक कृत्य करीन, तेव्हा त्यांच्यातील ज्ञान्यांचे ज्ञान नष्ट होईल, त्यांच्यातील बुद्धिमानांची बुद्धी लुप्त होईल। जे परमेश्वरापासून आपले मनसुबे लपवितात, आपला कारभार अंधारात चालवितात आणि आम्हाला कोण पाहतो, आमचे कोणाला कळते असे म्हणतात, त्यास धिक्कार असो। धिक्कार असो तुमच्या उलट्या समजाला। माती कुंभाराशी समान असे गणतील काय? तू मला केले नाही असे कर्त्याला कर्म म्हणेल का? तुला अक्कल नाही असे घडलेली वस्तू घडणाऱ्यास म्हणेल काय? लबानोनाची बाग होण्यास, बागेचे वन गणिले जाण्यास थोडासा अवधी आहे, नाही काय? त्या दिवशी लेखातील शब्द बहिरे ऐकतील,
व अंधळ्यांचे डोळे काळोख व अंधार यापासून मुक्त होऊन पाहतील. नम्रजनांचा परमेश्वराच्या ठाईचा आनंद वृद्धी पावेल. लोकातील दीनजन इस्रायलाच्या पवित्र प्रभूच्या ठाई उल्हास पावतील. कारण जुलमी नाहीतसे झाले आहेत, हेटाळणी करणारे आटपले आहेत, वाईटाला जागणारे सर्व समूळ उच्छेद पावले आहेत. ते नुसत्या शब्दावरून मनुष्याला दोषी ठरवितात, वेशीवरील स्पष्टवक्त्यासाठी जाळे पसरितात व धार्मिकास धडधडीत लबाडीने उलथून पाडितात. म्हणून अब्राहामाचा उद्धारकर्ता परमेश्वर याकोबाच्या घराण्याविषयी म्हणतो, यापुढे याकोब लज्जायमान होणार नाही व त्याचा चेहरा फिक्का पडणार नाही, कारण त्याचे वंशज आपल्यामध्ये माझ्या हातून झालेले काम पाहतील, तेव्हा ते माझे नाम पवित्र मानितील. याकोबाच्या पवित्र प्रभूस पवित्र मानितील व इस्रायलाच्या देवाचे भय बाळगतील. भ्रांत बुद्धी जन सुज्ञान पावतील व कुरकुर करणारे शिक्षण घेतील.